जगद्गुरू तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात आणि हा 375वा गेली 2 वर्ष महाराष्ट्रात दिमाखात गाजतोय। तर याचा सांगता समारंभ कुठं करायचा? आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू, आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे, आदरणीय माणिक महाराज मोरे आणि भंडारा डोंगर समितीचे आमचे बाळासाहेब काशीद पाटील यांनी सगळ्यांनी ठरवलं की जगद्गुरूंचे गुरु जुन्नर तालुक्यात ओतूरला आहेत। तर ओतूरला याचा सांगता समारंभ ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, संगमनेर, अकोले आणि पुणेकर आणि मुंबईकर सगळी मंडळी एकत्र येऊन खूप सुंदर नियोजनामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या 375व्याचा सांगता समारंभ आहे। सगळ्या महाराष्ट्राला विनंती, महाराष्ट्रातील जे जे तुका म्हणे म्हणतात त्यांना सर्वाला विनंती की बाबाजी चैतन्य महाराजांच्या दरबारात हा उत्सव होतोय। सामान्य नाही, ही मोठी चैतन्य परंपरा आहे। राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले खुन माळिकेची, मग बाबाजी आपुले सांगितले नाम आणि जगाला महामंत्र रामकृष्णारी याच जुन्नर तालुक्यात ओतूरला बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरूंना दिला। त्यांच्या प्रांगणात हा महामहोत्सव आहे। 18 मे ते 25 मे या दरम्यान जगद्गुरू तुकोबारायांचा महामहोत्सव संपन्न होत आहे। जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, 5000 वाचक, रोज 500 टाळकरी, कीर्तनाला रोज 25 पखवाज आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी 25,000 लोक, चौथ्या दिवशीपासून 1,00,000 लोकांचं नियोजन आहे आणि काल्याला मात्र 1.5 ते 2 लाख लोकांना पुरणपोळी असं नियोजन केलेलं आहे। सकाळून 50 गावांच्या भाकरी आता, संध्याकाळून 50 गावांच्या भाकरी आता आणि मग 4 ते 6 काकडा भजन आहे, 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण आहे। संगीत गाथा पारायण झालं का मग 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहेत। म्हणजे हे जे 8 तालुक्याला एकच कीर्तन, एका तालुक्यात एक कीर्तन। 12:30 वाजता कीर्तन संपलं का 50 गावांची 1.5 ते 2 लाख भाकरी येणार आणि मग बाकीचा प्रसाद आपल्याला तिथं बनवायचा। 12:30 ते 4 या दरम्यान भोजन, नित्य नेमाचं भजन आणि मग नेमाचं भजन आणि हरिपाठ 4 वाजेपर्यंत। 4 ते 6 जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार आणि तेही त्यांच्या गुरुच्या समाधी पुढं ऐकायला भेटणार। वा बरं। आणि 6:30 ते 8:30 मात्र अभ्यासकांची कीर्तन आहेत। आदरणीय बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, बापूसाहेब महाराज देहूकर, नामदेव महाराजाचे वंशज केशव महाराज नामदास, आदरणीय कूट अभंग मर्मज्ञ महादेव महाराज राऊत, नाथ महाराजाचे वंशज योगीराज महाराज गोसावी, नेवासा क्षेत्रातील आदरणीय उद्धव महाराज मंडलिक, अशी गोड कीर्तन आपल्याला 6:30 ते 8:30 ऐकायला भेटणार। 8:30 वाजता परत 50 गावांच्या 2 लाख भाकरी येणार आणि मग आमटी महोत्सव ठेवला आहे। पहिल्या दिवशी 18 तारखेला आमच्या बिटी नाना डोंबरे यांनी मसाला वडी ठेवलेली, खूप सुंदर नियोजन केलं आहे त्यांनी। आणि मग पहिल्या दिवशीपासून मग संध्याकाळी त्या भागातले महाराष्ट्रातले प्रसिद्ध आमटीचे आचारी बोलवलेले आहेत। एक दिवस नगर तालुक्यातली आगडगाव आमटी, एक दिवस राहुरी तालुक्यातली ताहराबाद आमटी, एक दिवस शेवगावातली शिंगोरी आमटी, एक दिवस कर्जतची शिपी आमटी, एक दिवस पंढरपूरची बाजार आमटी, एक दिवस मावळातली आंबळ्याची आमटी आणि 7व्या दिवशी मात्र आण्याची आमटी आहे। असं आहे, आणे देवस्थान सद्गुरू रंगदास स्वामी महाराज यांचं ते नियोजन आहे आणि सगळ्या पंचकृषीचं नियोजन, बरोबर आहे बाबासाहेब? तर असं हे नियोजन आहे। महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय। महिलांना 100 स्वच्छतागृह, पुरुषांना 100 स्वच्छतागृह आहेत। प्यायला फिल्टर पाणी, 2 टाईम जेवण आहे, 1 टाईम नाश्ता आहे, 2 टाईम चहा दुधाची व्यवस्था आहे। अशी सर्व व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे आणि या उत्सवासाठी 17 मेला जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका भंडाऱ्या डोंगरावरून आपल्या जुन्नरला पहिल्यांदा येणार आहेत। भंडाऱ्याच्या पायथ्याला हेलिपॅड बनवलेलं आहे। देहू संस्थांची प्रतिनिधी, भंडारा डोंगरचे प्रतिनिधी तुकोबारायांच्या पादुका घेऊन स्वतः 8 दिवस इथं थांबणार आहेत। माऊली, आपण देहूला जात होतो, आता देहूच आपल्याकडे आलंय आणि म्हणून जगद्गुरूंचे गुरु ओतूरला बाबाजी चैतन्य महाराज बाहो शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। तुकोबारायांचा उत्सव जर बाबाजी चैतन्य महाराजांनी ऐकला तर किती डोलतील महाराज। आणि म्हणून आपण सर्वांनी या तुकोबाराच्या उत्सवाला यायचंय। 17 तारखेला तुकोबाराच्या पादुका दुपारी 3 वाजता येणार आहे। तर मिरवणूक ठेवलेली सगळ्यांनी मिरवणुकीला यायचंय। 375 वारकरी पुढं चालणार पताका घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 महिला कळस घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 पखवाचे पखवाज घेऊन, त्याच्या पाठीमागे 375 टाळकरी टाळ घेऊन, सगळ्या टाळकऱ्यांनी यायचा, टाळं घेऊन यायचं।
त्याच्या पाठीमागं 375 चोपदार दंड घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधून, त्याच्या पाठीमागं 375 आपल्या परिसरातील तुकाराम नावाची माणसं शोधून शोधून काढायची. आणि म्हणून सगळ्याला विनंती की जेवढे आपल्या गावातले तुकाराम नावाच्या व्यक्ती असतील, टाळकरी असतील, विणेकरी असतील, मृदंग सेवक असतील, सर्वांना घेऊन आपण दुपारी 3 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे. आणि तुकोबरायच्या पादुका हेलिकॉप्टरने आल्या का मग रथात घातल्या जातील आणि मोठी वाजत गाजत ही मिरवणूक दिमाखात बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधीपाशी जाणार, आरती होणार आणि मग तुकोबरायांचं मोठं रिंगण सोहळा होणार. आणि मग सगळ्यांचं जो संध्याकाळी पहिल्या दिवशी 10,000 लोकांचं जेवणाचं नियोजन केलं आहे. 17 तारखेलाच आदल्या दिवशी सप्ताह सुरू होतो आहे आणि सद्गुरू तुळशीराम बाबा सरकटे यांचं प्रवचन आहे. आणि म्हणून सर्वाला विनंती, आपण सर्वांनी या उत्सवाला यायचं आहे. राम कृष्ण हरी.